वेलकम टू द अनदर एपिसोड ऑफ कुकिंग ऑन इंडक्शन. आता हा आपला गॅस आहे. गॅसचा जरासा प्रॉब्लेम चाललाय, तुम्हाला पण माहिती. त्याच्यामुळे आता आपण नवीन प्रकारे इंडक्शनवरती कुकिंग करतोय. तर ना इंडक्शनवरती कुकिंग करण्यासाठी मी ना सारखं माझ्या डोक्यात नवीन नवीन चालू असतं की मी काय बनवू, कसं छान होईल किंवा नाही का. कारण इंडक्शनवरती चपाती व्यवस्थित होत नाहीये. तर त्याच्यासाठी आता मी काय करते ना, चण्याचं सॅलड बनवते, जेणेकरून प्रोटीन पण भरपूर भेटतील आणि टेस्टला पण छान लागेल. तर त्यासाठी मी काय केलं होतं, काल रात्री मी चणे भिजत ठेवलेले, रात्रभर भिजलेत, चांगले भिजलेत चणे. आता आता मी त्याला थोडंसं उकळून घेते, पण आता ही इंडक्शनवरचं माझं भांडं हलतंय का मला समजत नाही. जाऊ द्यात. 1000 वरती टेम्परेचर ठेवलंय. त्यात मी पाणी टाकते 2 ग्लास, 1.5 ग्लास. मला हे चणे आता उकळून घ्यायचे, एकदम चांगले उकळून, म्हणजे इन शॉर्ट शिजवून म्हणलं तरी चालेल. तर हे आता पाणी गरम होऊ द्यात, मग आपण त्याच्यामध्ये चणे टाकू. आता माझं हे पाणी मस्तपैकी लय चांगलं उकळलंय. मी त्याच्यामध्ये सगळे एकदा धुवून घेतलेले स्वच्छ चणे टाकते. आता ह्याला मस्तपैकी उकळून देऊयात चांगलं. तोपर्यंत मी इकडं ना एक कांदा, एक टोमॅटो, टेस्टसाठी 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक तुकडे करून टाकणार आहे, आणि थोडीशी कैरी घेतली, म्हणजे अख्खी आहे, त्यातली मी थोडीशी कट करून टाकणार आहे. कारण एक थोडीशी नाही का आंबट चव पण येईल आपल्या सॅलडला. आता हे सगळं आपण एकदम बारीक, म्हणजे जितकं बारीक जमेल तितकं बारीक चिरून घेऊ. आता ह्याच्यामध्ये ना मला हे टिफिनला घेऊन जायचं ॲक्च्युली. आणि धनराज पण थोडासा लेट खातो, म्हणजे नाही का 10:30, 11, 12 वाजता वगैरे. तर मला समजत नाहीये म्हणजे मला समजत नाहीये की मी हे कसं करू. सगळ्या भाज्या वेगळ्या डब्यात नेऊ, चणे वेगळ्या डब्यात नेऊ, आणि अय्या एक थांबा, एक गोष्ट माझ्या लक्षात आली, म्हणजे मी हे करू शकते. मी थोडंसं मीठ टाकते शिजताना, जेणेकरून थोडंसं जास्त टाकते, कारण पाण्यात जाणार आहे सगळं निघून. हा, मग पाणी सुटायचं काय हेच नाही. चणे सेपरेट नेणार आणि हे सगळ्या भाज्या सेपरेट नेणार, आणि तिथे गेल्यावर ते मिक्स करणार. कशी काय आयडिया. तर मी आता थोडंसं मीठ टाकलं, आणि अजून थोडंसं त्याला एक एक्स्ट्रा ॲड ऑन बेनिफिटसाठी थोडीशी हळद टाकते. हळद आमच्या घरची आहे बरं का, आमची ह्याची शेती आहे, हळदीची शेती आहे. तर हे आता त्याला हलवायचं कसं, नॉर्मल चमचा टाकते. ओके डन. आता हे मस्तपैकी शिजतील, तोपर्यंत आपण हे शिजवून घेऊयात. तर हा, तर माझा काय प्रश्न होता माहितीये का, आता मला हे घेऊन जायचंय ना ऑफिसला, तर मग मी कसं करू, म्हणजे सेपरेट सेपरेट नेऊ, कारण मग त्याला पाणी सुटतं, कांद्याचा वास येतो, म्हणजे जास्त उशीर नाही, 3-4 तास लागणार खायला. तर मग असं माझ्या डोक्यात होतं, पण आता ऑप्शन नाही. आज नेऊन बघते, एकदा एक्सपेरिमेंट करून बघते की नक्की कसा सीन होतोय, आणि मग समजेल आपल्याला की इथून पुढे आपण काय करायचं. पण आजकाल आम्ही थोडंसं आता हेल्दी जेवणाकडे स्विच झालोय, कारण आमचं मध्ये मध्ये काय होत होतं ना, आम्ही खूप काही पण खायचो, म्हणजे आम्ही कधी विचारच करायचो नाही की यार प्रोटीन किती जातंय आपल्या पोटात, किंवा आपल्या पोटात नाही का किती. आम्ही नुसतं काप्स 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 सारखं वांग बटाटा वांग बटाटा वांग बटाटा चालू होतं. तर थोडंसं आम्ही आमचं आता हे चेंज केलंय, आणि आम्ही आता थोडं अंड्याची भाजी, म्हणजे भरपूर अंड्याचं सॅलड, असलं घेवालं सॅलड, आणखीन अशा बऱ्याच गोष्टी आता आम्ही बनवणार आहे. पनीर वगैरे खायला सुरुवात करणार आहे. तर किती दिवस अजून करतोय माहित नाही, पण प्रयत्न नक्की करणार आहे की आम्ही हे जास्तीत जास्त दिवस करावं. तर आता मी हे सगळं चिरून घेते बारीक, आणि तोपर्यंत आपले हे पण शिजतायत, काय बोलतात, हरभरे. चणे चणे जरा स्टँडर्ड येते तोंडात ना, पण आपले हरभरेच आहेत गावाकडचे, एकदम छोटे बारके जे असतात का नाही, काबुली चना, होय. गाईज आता आपले ना हरभरे बऱ्यापैकी शिजलेले आहेत, चांगलं भरपूर त्यातलं पाणी आटलंय. आणि सोबत मी कांदा, टोमॅटो, कैरी आणि हिरवी मिरची पण कापून घेतली. तर आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूयात. शेगडी बंद करते. मला असं वाटतंय की हे पाणी मला पूर्ण हे करून घेतलं पाहिजे, काय बोलतात, गाळून घेतलं पाहिजे. हरभरा मी बघितला चांगला व्यवस्थित शिजलाय. आता मी हे जरा पाणी वतून कोरडे करून घेते हरभरे, आणि मग आपण हे सगळं मिश्रण मिक्स करूयात. आता माझे हे जे चणे आहेत ते एकदम मस्त पद्धतीने कोरडे झालेत. मी त्याला पूर्ण सुकवून घेतलंय, हे बघा, छान प्रकारे कोरडे झालेत. आता ह्याच्यामध्ये मी सगळं जे आपण मगाशी चिरलं होतं ना, ते मी सगळं ऍड करते. सगळ्यात पहिल्यांदा कैरी टाकूयात, त्यानंतर हिरवी मिरची खूप बारीक चिरली मी, भरपूर चिरलेला कांदा आणि टोमॅटो. ह्याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता कैरी नसेल तर.
म्हणजे ही मी का सांगते मला माहित नाही चांगलं लागेल का नाही, पण आपण एकदम कसं जीवापासून मनापासून तयार केलंय. आता ह्याच्यामध्ये मी ना चाट मसाला टाकणार आहे. चाट मसाला जेव्हापासून हे हेल्दी खायचं डोक्यात घेतले ना, सगळे मसाले आणून ठेवलेत. म्हणजे पेरी पेरी, अजून ब्लॅक पेपर पावडर, थोडासा चाट मसाला टाकते. फक्त आता यार देवाकडे एवढीच प्रार्थना की व्यवस्थित राहावं हे, म्हणजे नाही का पाणी वगैरे सुटू नाही त्याला. चाट मसाला टाकला. परत थोडंसं हे करून घेते. आणि हे आपला सुंदर असं आपलं सॅलड तयार आहे. आता मला हे घास टेस्ट करून बघवतात. मीठ मी टाकलं नाही, मीठ आपण ऑलरेडी शिजताना टाकूया चणे. खरंच म्हणजे असं कधी कधी मला अभिमानच वाटतो स्वतःवरती की मी छान स्वयंपाक बनवते. तर हे सुंदर असं आपलं चण्याचं सॅलड तयार आहे. तिखट टेस्ट खूप कमी आहे कारण मी मिरची टाकली, पण तरी पण ती मिरची सगळीकडे टच झाली छान. तर अशा प्रकारे विथ धिस ब्युटिफुल सॅलड वी आर एंडिंग आवर व्हिडिओ हिअर. डू लेट मी नो जर तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतील तर आपले इंडक्शन एडिशन. आणि आपण भेटूयात उद्याच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत, माझ्या इनोव्हेटिव्ह रेसिपी. बाय.